नमस्कार. आपल्याला थोडी जागा असेल, किचन गार्डन किंवा टेरेस गार्डन, बाल्कनी, त्या अशा जागेमध्ये आपल्याला कोणती झाडं लावली पाहिजे त्याचं आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कमी जागेत घरात लागणारी कोणती रोपं लावायची, झाडं लावायची, त्यासंबंधी आज हा व्हिडिओ आपण बनवत आहे. घरामध्ये कुठलं पहिलं रोप असावं तर तुळशीचं रोप असावं. कुंडीमध्ये तुळस ही आपण सर्वप्रथम देवाला वाहतो, त्यामुळं देवासाठी तुळस पाहिजे. नंतर सर्दी खोकला यावर तुळशीचा काढा आपण करून पिऊ शकतो. म्हणजे हे औषधी वनस्पती झाली, त्यामुळं ही तुळस ही आपल्या घरामध्ये पाहिजे. तुळस हे रोप झाल्यानंतर दुसरी वनस्पती म्हणजे गवतीच्या हे आपल्या घरामध्ये एक रोप असावं. औषधी वनस्पतीमध्ये हे येतं. आज गवतीच्याचं पण खूप फायदे आहेत. कुठलाही काढा बनवताना गवतीच्या, तुळशीची पानं ही टाकली जातात. चहामध्ये पण गवती चहा वापरला जातो. त्यामुळं घरगुती वापरासाठी गवती चहा हे असणं आवश्यक आहे. आपण तुळस नंतर गवती चहा पाहिला. आता गवती चहानंतर आपल्या घरात पाहिजे पुदिना हे जे झाड आहे ते कुंडीमध्ये तुम्ही काडी लावून उगवू शकता. आणि पुदिना पचनासाठी चांगला असतो. पुदिन्याचा तुम्ही चावून पण पानं खाऊ शकता, पुदिन्याची चटणी बनवू शकता आणि पुदिन्याचं तुम्ही ज्यूस पण बनवू शकता. असा हा बहुगुणी पुदिना आपल्या घरी पाहिजे. आज आपण तुळस, गवतीच्या, पुदिना ह्या 3 वनस्पती बघितला. आता ही एक अजून आपल्या घरी असणारी वनस्पती पाहिजे म्हणजे खायच्या पानाचा ओव्याच्या पानाचं हे झाडसुद्धा आपल्याला फांदीपासूनच येऊ शकतं. फांदीपासून येतं, कुंडीमध्ये असं छानपैकी येतं आणि हे औषधीमध्ये धरलं जातं. आणि हे याचा वास ओव्याच्या पानाचा वास ओव्यासारखा येतो. हे पण आपल्या पचनासाठी उपयुक्त आहे. असे 4 वनस्पती आपल्या घरी औषधी म्हणून पाहिजे.